पुढची बातमी बघूया। सोलापुरात ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंविरोधात मराठा समाजाचं आंदोलन होत आहे। मराठा समाजातील महिलांबाबत वादग्रस्त विधान केल्याच्या विरोधात हे आंदोलन केलं जाणार आहे। नवनाथ वाघमारेंविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी तक्रार करण्यात आली, मात्र अद्याप गुन्हा दाखल न झाल्यामुळे मराठा समाजाचं हे आंदोलन सोलापुरातील 4 हुतात्मा स्मारकासमोर आंदोलन। नवनाथ वाघमारेला सांगण्यात काय अर्थ नाही, ती मतिमंद व्यक्ती त्याला सांगण्यात काय अर्थ। फडणवीस साहेबाला मी आवाहन करतोय की अशा व्यक्तींना तुम्ही खातपाणी घालू नका। अरे नवनाथ वाघमारे, कुणाची सुपारी घेऊन बोलतोय आणि कुणावर बोलतोय? अरे तुमची तोंड बघून तर तुमची लायकी कळते, त्याच्यावर नंतर तुमची लायकी कळते। फडणवीस साहेब, ह्या लोकांना खत पाणी घातला तर त्याला जबाबदार तुम्ही अशी। महाराष्ट्रात वातावरण दूषित होत आहे। फडणवीस साहेब, अशा लोकांचा बंदोबस्त करा, अन्यथा याची जबाबदारी तुमच्यावर आहे। त्यांनी बोलले ते बोलले, पण मराठा समाजाचा उल्लेख करून का बोलले? सगळीकडे मुली आहेत, ते सगळ्यांना समान हक्क मिळाला पाहिजे। त्यामुळे आम्हाला समाजात फिरताना लोक वेगळ्या दृष्टिकोनाने बघत आहेत। मी एवढंच म्हणते की नवनाथ वाघमारे यांना त्यांची ही मुलगी आहे, तेही माझ्या वयाची आहेत, तिलाही वाईट वाटलं असेल, त्यांनी त्यांच्या मुलीबद्दल असं बोलले असते का? मी मुख्यमंत्र्यांना पण बोलते की त्यांनी लाडक्या बहिणी म्हणतात, पण लाडक्या बहिणींना किती त्रास होते हा त्यांना का कळत नाही?